नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेरिडिटी अँड इव्होल्युशन, अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणामधील इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे हा भाग आपण शिकत आहोत। या अगोदर आपण उत्क्रांतीच्या पुराव्यामधील इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन मधील पहिले तीन पुरावे, पहिले तीन इव्हिडन्सेस पाहिलेले आहेत। पहिला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, बाह्यरूपीय पुरावा। दुसरा पाहिला ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, शरीरशास्त्रीय पुरावा। आणि तिसरा फेस्टिजल ऑर्गन्स म्हणजे अवशेषांगे। हे तीन इव्हिडन्सेस, हे तीन पुरावे आपण या अगोदर पाहिलेले आहेत। आज आपण चौथा पुरावा, चौथा इव्हिडन्स, पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे पुराजीव विषयक पुरावे किंवा जीवाश्म विज्ञान याविषयी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या आकृत्यांचं निरीक्षण केलं असता आपल्याला या आकृतीमध्ये काही प्राण्यांचे अवशेष किंवा ठसे पाहायला मिळत आहेत। दीज आर नथिंग बट फॉसिल्स, यालाच आपण जीवाश्म म्हणतो। ऑल these pictures are about remnants and impressions of some organisms. These are called as fossils. दिलेल्या आकृतीमध्ये जे आपल्याला अवशेष आणि ठसे दिसत आहेत काही प्राण्यांचे, याला आपण जीवाश्म असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना च्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झाला असेल की लाखो वर्षापूर्वी, कोट्यवधी वर्षापूर्वी जे सजीव अस्तित्वात होते याविषयी आपण आजही सांगू शकतो। याचं एकमेव कारण म्हणजे या पृथ्वीच्या उदरामध्ये या सगळ्याचं उत्तर दडलेलं आहे। जमिनीमध्ये या सर्वांचं उत्तर दडलेलं आहे। व्हॉट इज मीन बाय फॉसिल? जीवाश्म म्हणजे नक्की काय? जीवाश्म म्हणजे, फॉसिल्स म्हणजे लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्केनो एक्सेट्रा. Remnants and impressions of such organisms remain preserved underground. This is called as fossils. जीवाश्म म्हणजे काय? तर पूर, भूकंप, सुनामी सारख्या आपत्तीमध्ये काही जीव गाडले गेले आणि यांचे अवशेष आणि ठसे जमिनीमध्ये सुरक्षित राहिले, याला जीवाश्म म्हणतात। व्हॉट इज बाय रेमनंट्स? रेमनंट्स म्हणजे अवशेष आणि इम्प्रेशन्स म्हणजे ठसे। या प्राण्यांचे अवशेष आणि ठसे जमिनीमध्ये सुरक्षित राहतात। व्हॉट इज बाय फॉसिल्स? पुन्हा एकदा आपण डेफिनेशन बघूया। लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्केनो एक्सेट्रा. Remnants and impressions of such organisms remain preserved underground. This is called as fossils. पूर, भूकंप, सुनामी यासारख्या आपत्तीमध्ये काही सजीव गाडले जातात, त्यानंतर त्यांचे अवशेष आणि ठसे जमिनीमध्ये सुरक्षित राहतात, याला जीवाश्म असे म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्बन डेटिंग मेथड म्हणजे कार्बनी वैमापन पद्धती म्हणजे काय पाहणार आहोत। अलाइव प्लांट्स अँड एनिमल्स कंझ्युम कार्बन फ्रॉम द सराउंडिंग, बट आफ्टर डेथ ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स कार्बन कंझम्पशन ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स स्टॉप. देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 occurs continuously, but C12, carbon 12 is non-radioactive. Because of this, C12 does not undergoes decaying process. And because of this, the ratio between C14 and C12 continuously changes instead of remain constant. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला वनस्पती आणि प्राणी जिवंत असतात त्यावेळेला ते वातावरणामधून कार्बन ग्रहण करत असतात, परंतु वनस्पती आणि प्राण्याच्या मृत्यूनंतर कार्बन ग्रहण करणे थांबते। त्यापासून वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये असणारा
कार्बन 14 याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते, परंतु त्यामध्ये असणारा कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्यामुळे त्याचा ऱ्हास होत नाही. त्यामुळे कार्बन 12 आणि कार्बन 14 यांच्यामधलं गुणोत्तर स्थिर राहत नाही, जे स्थिर राहणं आवश्यक असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कार्बन डेटिंग मेथड, कार्बनी वयमापन पद्धती याची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग मेथड? द टाइम पास्ड since the death of plants and animals can be calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in their body. This is called as carbon dating method. कार्बनी वयमापन पद्धती म्हणजे काय? वनस्पती आणि प्राणी मेल्यानंतरचा काळ, हा काळ C14 त्याच्यामध्ये असणारा C14 याची सक्रियता आणि C14 आणि C12 यांचं गुणोत्तर याच्या सहाय्यानं मोजले जाते. याला कार्बन डेटिंग मेथड किंवा कार्बनी वयमापन पद्धती असे म्हटले जाते. पुन्हा एकदा आपण डेफिनेशन बघूया. व्हॉट इज मीन बाय कार्बन डेटिंग मेथड? द टाइम पास since the death of plants and animals can be calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in their body. This is called as कार्बन डेटिंग मेथड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युजेस ऑफ कार्बन डेटिंग मेथड म्हणजेच कार्बनी वयमापन पद्धतीचे उपयोग पाहणार आहोत. फर्स्ट यूज, इट इज यूज्ड इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. म्हणजे काय? पॅलेंटॉलॉजी म्हणजे अवशेषशास्त्र, जीवाश्माचा अभ्यास करणारं शास्त्र, आणि अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, म्हणजे मानवाचा वाढ, विकास, त्याचबरोबर ज्या श्रद्धा, परंपरा असतील याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अँथ्रोपोलॉजी. बघा, इट इज यूज्ड इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. अवशेषशास्त्र आणि मानववंशशास्त्रामध्ये जीवाश्मांचं, मानवी जीवाश्मांचा वय, त्याचबरोबर हस्तलिखितांचं वय समजण्यासाठी याचा उपयोग होतो. सेकंड, once the age of fossil being determined by such technique, it becomes easy to deduce the information about other erstwhile organisms. एकदा जर जीवाश्माचं वय समजलं तर त्या काळी असणाऱ्या इतर सजीवांची माहिती या टेक्निकच्या साहाय्यानं मिळू शकते, या तंत्राच्या साहाय्यानं मिळू शकते. इट सीम्स दॅट vertebrates have been slowly originated from invertebrates. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यापासून पृष्ठवंशीय प्राणी निर्माण झाले असतील असं आढळतं. विद्यार्थी मित्रांनो, बाजूच्या आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येईल की ही फिगर सेडिमेंटरी रॉक्स अँड फॉसिल्स म्हणजेच भूस्तर रचना व जीवाश्माची आहे. या फिगरचं निरीक्षण केलं असता आपल्याला यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एरा म्हणजेच महाकल्प आढळतात. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरामध्ये आढळतो. त्या माहितीच्या आधारेच पुराजीव महाकल्प म्हणजेच पॅलिओझोईक एरा, मध्यजीव महाकल्प म्हणजेच मेसोझोईक एरा आणि नूतनजीव महाकल्प म्हणजेच सिनोझोईक एरा असे महाकल्प ठरवण्यात आले. या भूस्तर रचनेनुसार आपल्या असं लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यांची निर्मिती झाली असेल. त्यानंतर सरीसृप, उभयचर आणि मत्स्य वर्गामधील प्राण्यांची निर्मिती झाली असेल. त्यानंतर सरीसृप वर्गामधील प्राण्यांची निर्मिती झाली असेल आणि नूतनजीव महाकल्पामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पक्षी आणि सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली असेल असं या भूस्तर रचना व जीवाश्म म्हणजेच सेडिमेंटरी रॉक्स
अँड फॉसिल्सवरून आपण म्हणू शकतो. सुरुवातीला इनव्हर्टिब्रेट्स, त्यानंतर ॲम्फिबिया आणि पायसेस, त्यानंतर रेप्टाईल्स आणि त्यानंतर ॲवेस म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स अशी निर्मिती झाली असावी असं या फिगरवरून आपल्याला समजतं. परिचय शास्त्रज्ञांचा. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओॲक्टिव्ह डिके ऑफ नॅचरली ऑकरिंग C14 अँड इट इज डेव्हलप्ड बाय विलार्ड लिबी. कार्बनी वयमापन पद्धती नैसर्गिक कार्बन म्हणजेच कार्बन 14 च्या किरणोत्सर्गिक क्षयावर आधारलेली असून विलार्ड लिबी यांनी 1954मध्ये विकसित केली आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबेल प्राइज इन 1960 फॉर धिस इन्व्हेन्शन. यासाठीच लिबी यांना 1960मध्ये रसायनशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले. द एज ऑफ द मटेरियल्स डिटरमाइंड बाय दिस मेथड आर पब्लिश्ड इन द जर्नल रेडिओकार्बन. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओकार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात.